सरसकट सफाई कामगारांना मिळणार वारसा हक्काचा लाभ. आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्याला यश. ठाण्यातील राज्यातील 50,000 कर्मचाऱ्यांना होणार फायदा. केवळ अनुसूचित जाती वर्गातील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा मिळणारा लाभ यापुढे आता सरसकट कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. आमदार संजय केळकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि सातत्याने भक्कमपणे कर्मचाऱ्यांची बाजू मांडल्याने ठाणे शहरासह राज्यातील सुमारे 50,000 सफाई कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. औरंगाबाद खंडपीठाने याबाबत दिलेल्या निर्णयामुळे सफाई कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी फक्त अनुसूचित जाती वर्गातील कर्मचाऱ्यांना लाभ मिळत होता, त्यामुळे इतर वर्गातील सफाई कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले होते. ठाणे महापालिकेनेही असे अनेक कर्मचारी लाभापासून वंचित राहिले आहेत. जो सफाईचे काम करतो तो सफाई कर्मचारी, अशी ठाम भूमिका मांडत आमदार संजय केळकर यांनी तब्बल 6 विधिमंडळ अधिवेशनातील कर्मचाऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडली. तसेच याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. सरसकट सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा लाभ मिळावा अशी शिफारस लाडपागे समितीच्या अहवालात करण्यात आली होती. तीच भूमिका राज्य सरकारची होती. अन्य संघटनांनीही याबाबतीत प्रयत्न सुरू ठेवले होते. औरंगाबाद खंडपीठाकडे सुरू असलेल्या प्रकरणात राज्य शासनानेही बाजू लावून धरली होती. अखेर 8 जानेवारी रोजी खंडपीठाने सरसकट सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा लाभ देण्यात यावा असा निर्णय दिला. तसा आदेश शुक्रवारी कळवण्यात आल्याने सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. या निर्णयामुळे ठाणे महापालिकेतील वंचित सफाई कामगारांना न्याय मिळाला असून त्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. सफाई कामगार हा स्वच्छता दूत असून त्यांच्यात भेदभाव नसावा. जो घाणी सफाईचे काम करतो तो सफाई कामगार आहे. त्यामुळे अशा सर्व सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळावा अशी माझी भूमिका होती. त्यासाठी विधिमंडळातून सातत्याने आवाज उठवला. नुकत्याच आलेल्या निकालाने या कामगारांना न्याय मिळाला. याबाबत मी राज्य सरकारचे आणि प्रयत्न करणाऱ्या संघटनांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया आमदार संजय केळकर यांनी दिली. कामगारांचा फार अत्यंत ज्याला म्हणता येईल की त्यांना त्यांच्या जिव्हाळ्याचा आणि त्यांना उपयुक्त असा निर्णय कोर्टाने दिला आहे औरंगाबाद खंडपीठाने. खरं म्हणजे सफाई कामगार हा एक मोठा संख्येने महाराष्ट्रामध्ये निरनिराळ्या ठिकाणी आहे. नगरपालिका असेल, महापालिका असेल, निरनिराळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि वेळोवेळी सफाई कामगारांचे निरनिराळे प्रश्न देखील हे आपल्याला विधिमंडळामध्ये देखील चर्चेला येत असतात. सफाई कामगारांना वारसा हक्क मिळाला पाहिजे आणि तो देखील प्रत्येक सफाई कामगाराला मिळाला पाहिजे, हे लाडपागे समितीच्या अहवालामध्ये देखील होतं आणि शासनाने देखील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली शासनाने देखील ते मान्य केलेलं होतं. परंतु कोर्टामध्ये ती केस गेली होती. मी विधिमंडळामध्ये देखील वारंवार मांडत होतो की जो म्हणून घाणीत काम करतो तो सफाई कामगार, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदाभेद असता कामा नये आणि त्याला प्रत्येकाला वारसा हक्क मिळाला पाहिजे. ही भूमिका जी आहे ती न्यायोचित होती. अनेक संघटना देखील हा विषय घेऊन कोर्ट आणि इकडे प्रयत्न करत होते. परंतु विधिमंडळामध्ये माझ्या आठवणीमध्ये जवळजवळ 6 अधिवेशनामध्ये मी हा विषय मांडत होतो. माननीय देवेंद्रजींशी देखील माझी या विषयात चर्चा झाली होती. सरकार बाजूने होतं पण कोर्टामध्ये तो निर्णय अडकून पडलेला होता. पण काल 8 जानेवारी रोजी हा निर्णय झाला आणि त्याची या कॉपी देखील काल आज सकाळी अपलोड झाली. आणि अत्यंत सफाई कामगार हा आपला आरोग्यदूत आहे. या आरोग्य दूताला फार मोठा त्याच्या कुटुंबाला दिलासा देणारा हा निर्णय आहे असं मी म्हणेन. मी माननीय कोर्टाचं देखील आभार मानेन आणि निश्चितपणे ज्या ज्या मंडळींनी याच्याकरता पाठपुरावा केला त्यांना देखील मी धन्यवाद देईन. तमाम 25,000 ते 50,000 सफाई कामगारांना या निर्णयामुळे त्यांना वारसा हक्क प्रत्येक सफाई कामगाराला मिळणार आहे आणि त्याचा निश्चितपणे पुढच्या काळामध्ये त्याचा फार मोठा त्याला लाभ मिळणार आहे.